करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जननी, नाही अदिअंती अवसान. अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करे आपुलिया ऐसे, लावी मना पिते गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जननी, नाही अदिअंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तर देऊ दे कीर्ती माने. येरती माईके दुःखाची जननी, नाही अदिअंती अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता जो आपण अभंग निवडलेला आहे, हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये आपण मृत्यू आणि मृत्यू नंतर जीवाचा प्रवास कसा होतो हे आपण पाहणार आहोत. मग अभंगाच्या 4ही चरणांचा विचार करत असताना सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, जीव अविनाशी कसा बनतोय आणि अविनाशी जर जीव नाही बनला तर जीवाच्या आयुष्यामध्ये मृत्यू कसा येतोय आणि मृत्यू झाल्यानंतर हा जीव प्रवास कसा करतोय, या गोष्टीवर आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार. या मोठे दाऊलपाडा, तालुका वसई, जिल्हा पालघर या गावामध्ये असलेलं हे मराठा लाईव्ह फाउंडेशन अनाथ आश्रम मुंबई या आश्रमामध्ये, या आश्रमाचे अध्यक्ष किसन मल्हारी लोखंडे यांनी या आश्रमामध्ये काय निर्माण केलेलं आहे हे जेव्हा एखादा सर्वसामान्य व्यक्ती येऊन पाहतोय तेव्हा त्याच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय हे आम्हाला बघायला मिळाला. एका आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता निर्माण केलेलं हे विश्व, एका आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता निर्माण केलेलं हे विश्व आई स्वर्गातून सुद्धा बघत असेल आणि आई स्वप्नातून स्वर्गातून हे सर्व कसं बघत असेल हे आपण चिंतनामध्ये बघणार आहोत. मग इथे आल्यानंतर जे आग्रह वेगळं दृश्य आमच्या नजरेपुढे पडलं तेव्हा या चिंतनामधून काय मांडायचं हे सुद्धा आमच्या डोक्यामधून निघून गेलं. मग आम्ही जेव्हा रोजच कीर्तन करण्याकरिता जातो तेव्हा आमच्या पुढे विशिष्ट प्रकारचा असा वर्ग असतो, परंतु आज रोजी चिंतन करण्याकरिता जेव्हा आम्ही उभं राहतोय किंवा इथं सभोवतालचं वातावरण पाहतोय तेव्हा यांच्या पुढे काय मांडावं. आणि आमचे पंढरपूरचे पांडुरंग, आमचे आळंदीचे माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ महाराज यांचं जीवन चरित्र, आपलं जीवन चरित्र आणि लोखंडे महाराजांचं किंवा लोखंडे साहेबांचं जीवन चरित्र यावर थोडेच हात करून आपल्याला सांगणार नाही. आई यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये झाला 1905 साली आणि पूर्वीच्या कालावधीमध्ये लहान वयामध्ये लग्न केली जायची. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं लग्न झालं आणि तेव्हापासून त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने प्रवास चालू झाला. एका अवकाश
अवस्थेला 12 अपत्ये झाली आणि त्यामधील एक रत्न बाहेर पडलं, ते 11वा अपत्य. आणि ह्या 11व्या अपत्य त्याचा शिक्षण घेत असताना घरच्या गरीब परिस्थितीमध्ये मुलांचा सांभाळ करणं, संगोपन करणं, त्यांचं शिक्षण करणं आणि त्या शिक्षणाबरोबर मुलांचा कामधंदा असेल, नोकरी असेल, या सर्व गोष्टी करत असताना आई आणि वडील यांनी मनामध्ये भाव प्रकट केला. कारण त्यांचा जन्म 1905 सालचा आहे. त्यांचा विवाह आणि त्यांची मुलं यांचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा देश स्वातंत्र्याचा जो कालावधी होता, हा देश, ही माती एका विशिष्ट अवस्थेमधून जात असताना 1950, 55, 60 चा जो कालावधी असावा, त्या कालावधीमध्ये देश आपला स्वातंत्र्य भूमिका विशिष्ट अवस्थेमध्ये मोठमोठ्या संकटांना तोंड देत जात होता. आणि या वातावरणामध्ये एका आईला असं वाटावं माझ्या मुलांनी मिलिटरी मध्ये जावं, देशाची सेवा करावी. आणि आईच्या स्वप्नाखातर आपला मुलगा देश सेवा करण्याकरिता सरहद्दीवर निघून गेले. देशाची सेवा करत असताना ही देशाची सेवा माझं कुटुंब, माझी आई आणि बाबा यांच्याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. आईचा आधार पण असेल, वडिलांचा आधार पण असेल आणि खरोखर श्री किसन मल्हारी लोखंडे एवढे भाग्यशाली निघाले. त्यांच्या वडिलांचं आयुष्य 112 वर्ष आणि आईचं आयुष्य 108 वर्ष. हे भाग्य सुद्धा कोणाच्या नशिबी येत नाही. हे भाग्य साहेबांच्या आयुष्यामध्ये आलं. आणि आई आजारी असताना आले आईला पाहण्याकरिता. तेव्हा आईच्या मुखामधून काही शब्द बाहेर पडले. बाळा, जशी माझी सेवा करण्याची तुमची इच्छा आहे, माझी सेवा करून तुम्हाला पुण्य मिळेल, परंतु रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथ मुलांना कोण आधार देईल? त्यांची सेवा कोण करेल? त्यांना कोणाचा आधार? आपल्या आईच्या शब्दाखातर बघा, हे जे आज जे आपण डोळ्यापुढे पाहतो, हे एक प्रकारे वैभव. कार्य करत असताना एखाद्या कार्यामध्ये यश येण्याकरिता आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद फार कोणाचे असतात. आणि आई वडील जेव्हा आपल्या आयुष्यामधून निघून जातात, त्या वेळेला स्वर्गामध्ये पितृ बनून जेव्हा आपल्या आई वडील राहतात, हे चिंतनामध्ये आपण पाहणारच आहोत. तेव्हा आपल्या आई वडील स्वर्गातून सुद्धा आपल्या मुलांना आशीर्वाद देतात. आणि जेव्हा स्वर्गातून आपल्या आई बाबा आशीर्वाद देतात, तेव्हा कितीही कठीण प्रसंग आला, त्या कठीण प्रसंगावर मात करण्याची ताकद त्या आशीर्वादामध्ये असते. आणि ते आशीर्वाद आमच्या लोखंडे साहेबांना आपल्या आई वडिलांनी दिले. जसे आई वडिलांचे आशीर्वाद, तसे समाज सेवा करून त्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील भाव, त्यांचं रोजचं जीवन, त्यामधून मिळणारे अदृश्य स्वरूपातील आशीर्वाद या लोखंडे साहेबांच्या आयुष्यामध्ये एका जन्मामध्ये न मिटता येणारे आशीर्वाद, युगानुयुग या आशीर्वादांचा टिकणारे आशीर्वाद साहेबांच्या मिळालेले आहेत. आणि देश सेवा त्यांच्या हातून घडली. आणि आता आईच्या शब्दाखातर दीन दुबळ्यांसाठी आयुष्य समर्पण त्यांनी केलंय. त्यांच्या आई कैलासवासी वंचलाबाई मल्हारी लोखंडे या तारीख 7 एप्रिल 2022 रोजी या लोखंडे कुटुंबामधून परलोकी जाण्याकरिता निघाल्या. आता एखादी व्यक्ती किंवा एखादा जीव मृत्युमुखी पडतो. आता शास्त्रामध्ये गरुड पुराण असेल, ज्ञानेश्वरी असेल, मरण कधी आलेलं चांगलं आणि मरण कधी आलेलं वाईट
किंवा नसेल, आपल्या आई जेव्हा मृत्युमुखी पडल्या किंवा आपला देह सोडून त्या परलोकी जाण्याकरिता निघाल्या, तेव्हा वारकरी संप्रदायाचा बारकाईने विचार करा. वारकरी संप्रदायामध्ये आम्ही चिंतन करत असताना किंवा आपण चिंतनाकरिता निवडलेला आहे, त्यामध्ये जिवंतपणे देव म्हणता येतं, मरत असताना देव म्हणता येतं आणि मेल्यावर सुद्धा देव म्हणता येतं. आता आई जिवंतपणे देव कशा बनल्या? आई जिवंतपणे देव कशा बनल्या? ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या आहेत. त्या ओव्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितल्याप्रमाणे मरण विषयीच्या अवस्थेमध्ये आलं की ती व्यक्ती देव म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होते. मग का झाकरिया घडीचा दिवा नेहमी जे काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा देहा देवी तो ब्रह्मची. त्यानंतर आज आत्मज्योतीचा प्रकाशू, बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवसू, सा मासा माझी मासू उत्तरायण, ऐसिया समयाची निवृत्ती, लावणी जो देह ठेविती तो ब्रह्मची होती ब्रह्मवी. आपल्या आई उत्तरायणामध्ये गेलेल्या आहेत. आईच्या अंतरात्म्यामध्ये ती प्रकाशाची ज्योत होती, ती शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत होती. अशा अवस्थेमध्ये आपल्या आईला मरण आलेलं आहे, म्हणजे आपल्या आई ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेली आहे. प्रवेश करत असताना किंवा अभंगाची मांडणी करत असताना आपल्या पुढे लहान लहान मुलं आहेत. त्या लहान मुलांकडे थोड्या उशिराने आपण दुसऱ्या चरणामध्ये येणार आहोत. परंतु पहिल्या चरणाचा विचार करत असताना आणि सभोवताली असलेल्या वातावरणाचा विचार करत असताना वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल, ऐकाजी भक्त भागवत, कराले हित सत्य करा, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचा. आता ह्या अभंगामध्ये कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचा. मग हे जीव कुठलाही भेदभाव नाही आणि भेदभाव नसताना ज्या जीवांचं कल्याण, ज्या जीवांचं पूजन केलं जातं ते वर्म आपल्या साहेबांनी आणि त्याप्रमाणे पूजा केली जाते. मग आता वारकरी संप्रदायामध्ये मगाशी आपण 3 मुद्दे बघितले. जवळ गेलं पाहिजे. जीवाला सुख प्राप्त करायचं असेल तर गेलं कुठे पाहिजे? तर जीवाला सुख प्राप्त करायचं असेल तर आमच्या संतांजवळ गेलं पाहिजे. जीवाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर आमच्या ज्ञानेश्वर महाराजांजवळ गेलं पाहिजे. आणि जीवाला सुख प्राप्त करण्याकरिता आमचा पंढरपूरचा पांडुरंग कोण असेल? अनाथांचा नाथ. लक्षात घ्या, अनाथांचा. परमात्मा स्वरूप जेव्हा आपण होतो, परमात्म्याजवळ जेव्हा आपण जातोय, तेव्हा हा परमात्मा आपल्याला देव
सुरू करून सोडतोय आणि हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 गेले विना देवा सुख नोहे गेले विना देवा सुख नोहे तेरते माई के दुखाने जाते 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 बघा आता आपल्याला इको थोडा कमी केला तरी चालू का? इको आवाज डबल येतो, आवाज डबल येतो, इको जरा कमी करा. एक कथा लहान मुलांकरिता आपण सांगणार आहोत. बघा मुलांनो, आज रोजी आपलं वय या अतिशय कमी वयामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला आपला सांभाळ कोणीतरी करतं, हे आपल्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. जीवन जगत असताना बालपण असेल, तरुणपण असेल, म्हातारपण असेल, बघा आता या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला दुःख बघायचंय, दुःख. आणि या दुःखाच्या प्रसंगामध्ये आणि आमचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदाय सुद्धा दुःखामध्ये सुख शोधणारा संप्रदाय. मग आमचे माऊली असतील, निवृत्तीनाथ दादा असतील, सोपान काका असतील, मुक्ताबाई तुमच्यासारखे लहान वयामध्ये होते. लक्षात ठेवा, निवृत्तीनाथ दादांचं वय होतं 13 वर्षाचं, सोपान काकांचं वय होतं 9 वर्षाचं, ज्ञानेश्वर महाराजांचं वय होतं 11 वर्षाचं आणि मुक्ताबाईचं वय होतं 7 वर्षाचं. एवढ्या लहान वयामध्ये आई आणि बाबा आमच्या लहान लहान लेकरांना त्यांच्या मुखामध्ये आनंद, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण यावे. लक्षात ठेवा, कारण आई आणि बाबांना, माऊलींच्या आई वडिलांना जातीबाहेर काढलं गेलेलं होतं, त्यांना जातीमध्ये घेतलं जात नव्हतं, दुःखाचा प्रसंग होता. आणि अशा वेळेला या लहान लहान मुलांना सोडून आई बाबा एका झोपडीमध्ये, बघा मुलांना कुठे एक फक्त गोष्टी स्वरूपात ऐका, लहान लहान मुलं झोपलेली होती. निवृत्तीनाथ दादा झोपलेले होते, सोपान काका असतील, आमचे माऊली असतील, मुक्ताबाई झोपडीमध्ये झोपलेले होते. आणि आई आणि बाबा देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता ब्राह्मण सभेने दिलेल्या आदेशाप्रमाणे देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता निघून गेले. सकाळी उठून मुक्ताबाई पाहते, 7 वर्षाची आमची मुक्ताबाई कुठे होती. रोज सकाळी आईने सांगावं, हे मुक्ती उठ, अंघोळी शिरता पाणी गरम कर. मुक्ताबाई सकाळी उठल्या आणि मुक्ताबाई सकाळी उठून पाहते, आज माझी आई मला आवाज नाही का देत. हे आई, हे आई, तू कुठे आहेस, मला आवाज का देत नाहीस. हे आई, कुठे गेली आहेस. हे आई, तू मला दिसू का येत नाही.
बालक आपल्या झोपडीच्या बाहेर फिरून पाहते, आई नाही दिसत. बाबा तुम्ही सुद्धा दिसत नाही. हे आई सांग ना, बाबा सुद्धा दिसत नाही, तुम्ही कुठे आहात? आणि मुक्ताबाई सूर्यतळे आणि झोपडीच्या चारही दिशांना फिरून आपल्या आईला आणि आपल्या बाबांना सांगते, ए गुरु दादा, ए निवृत्तीनाथ दादा, ए ज्ञान दादा, अरे उठा ना, आपले बाबा दिसत नाही हो, आपले आई दिसत नाही हो. ए निवृत्तीनाथ दादा, ए गुरु दादा. आईला आणि वडिलांना शोधून काढू कुठे गेले असतील. निवृत्तीनाथ दादा उठावे, ज्ञानदादांना उठवलं, सोपान काकांना उठवलं आणि चारही भावंड आपल्या झोपडीच्या आजूबाजूला पाहतात. आमची आई दिसत नाही हो, आमचे बाबा दिसत नाही हो. मुक्ताबाई शोधले, निवृत्तीनाथ दादा शोधतात, परंतु आई बाबा काही दिसत नाही. सूर्य डोक्यावर येईपर्यंत शोधत बसले, परंतु आई बाबा काय त्याला दिसत नाही. जर अंतःकरणाने ही बालक आपल्या झोपडीमध्ये आली आणि झोपडीमध्ये आल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीजवळ गेले आणि देवांना म्हणतात, देवा आमच्या आई बाबा कुठे गेले असतील रे देवा. आणि देवा आई वडिलांनी निवृत्तीनाथ दादाच्या नावाने ते पत्र लिहिलेले होते. ते पत्र निवृत्तीनाथ दादांना दिसलं. आमची छोटी छोटी मुक्ताबाई निवृत्तीनाथ दादांजवळ गेली आणि निवृत्तीनाथ दादांजवळ गेल्यानंतर, ए गुरु दादा, ए निवृत्तीनाथ दादा, सांगणारे आई बाबा कुठे गेले. त्या निवृत्तीनाथ दादाने आपल्या मुक्ताबाईला जवळ घ्यावं, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना जवळ घ्यावं, आमच्या सोपान काकांना जवळ घ्यावं. आणि निवृत्तीनाथ दादांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले, मुक्ते, ए मुक्ते. आपले आई बाबा आपल्याला सोडून. मुक्ताबाई रडतायत, सोपान काका रडतायत आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज जर अंतःकरणाने आपल्या भावंडापासून दूर बाजूला गेले आणि त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले, अवघाचा संसार सुखाचा करे. सुखाचा करे
आमच्या माऊलींचा सांभाळ करण्याकरिता परभणी जिल्ह्यामध्ये सुतार समाजाचे बुधलिंग काका आले. सुतार समाजाचे होते ते आणि त्यांची पत्नी. त्या चारही बालकांना कोण भिक्षा देत नव्हतं. त्यांना दारामध्ये भिक्षा मागायला आले की म्हणायचे आमच्या दारामध्ये भिक्षा नको मागू, तू पड. कोणी त्यांना सुखाने दोन घास खाऊ दिले नाही. आणि आमचे भोजलिंग काका आणि त्या भोजलिंग काका आणि त्यांची पत्नी सुद्धा समाजाचे होते. परभणी जिल्ह्यातील होते. आळंदीला काम करण्याकरिता आलेले होते. आणि मग त्यांनी यावं माऊलींना जवळ निवृत्तीनाथांच्या जवळ यावं आणि त्यांनी आमच्या चारही भवंताच्या मस्तकावर हात फिरवावा आणि त्यांना सांगावा परमात्म्याने किंवा या पंढरपूरच्या पांडुरंगा या चारही बालकांचा काय दोष आहे. या चारही बालकांना कोणी सांभाळ करत नाही, त्यांना कोणी अन्न देत नाही आणि त्यांना आपल्या कुशीमध्ये घ्यायचे आणि या चारही बालकांच्या चेहऱ्यामध्ये आनंद मानण्याचा प्रयत्न करायचे. तर आज जेव्हा आम्हाला भोजलिंग काकांची आठवण झाली तेव्हा लोखंडे साहेबांकडे बघितल्यानंतर ज्या अनाथ मुलांना सांभाळतात तेव्हा भोजलिंग काकांची आठवण झाली. माऊलींनी स्वतः भोजलिंग काकांना आळंदीच्या मंदिरामध्ये समाधी दिलेली आहे. लक्षात घ्या, अनाथ मुलांना सांभाळणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना शिक्षण देणं हे जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. काही लोक येत असतील, पाहत असतील आणि म्हणत असतील एवढी मोठी इमारत लक्षात येत असतील. आम्ही सुद्धा काही कार्य करतो, कार्य करत असताना समाज सहजच होतो एवढे पैसे भेटले असतील, सहजच होतो, अनुभव आहे. परंतु हे करणं रात्री 12 वाजता फोन येत असतील, 2 वाजता फोन येत असतील, 8:30 वाजता फोन येत असतील, असा प्रसंग निर्माण झालेला आहे. त्यामध्ये सुद्धा एक आश्रम नाही तर 4-4 आश्रम. हे आश्रमावर लक्ष ठेवणं आणि यांची सेवा करून घेणं हे जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आहे. आम्ही सुद्धा पंढरपूरला 1000 लोक घेऊन जातो. पहिल्याच वर्षी जेव्हा आम्ही काही लोक घेऊन गेलो, कमी होते आणि एक व्यक्ती आमचा वारकरी, बघा साहेब, एक वारकरी आमचा ठरला, दुसऱ्या दिल्लीमध्ये गेला आणि त्यांची पत्नी आमच्या सोबत होती. त्यांची पत्नी आमच्या सोबत असताना पत्नीने फोन केले, फोन नाही लागत, मुलांना फोन केले, मुलं म्हणतात तुम्ही निघून या, आमचा बाबा तसाच आहे. अरे पण तो तुमचा बाबा तुमच्यासाठी तसाच आहे. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि वाड्याला आलो. त्यांची पत्नी आमच्या सोबत होती, ती घरी पोहोचली आणि ती आणि तिची मुलं एका घरामध्ये त्यांच्या घरी पोहोचले. नातेवाईक शोधत होते आमचे बाबा गेले कुठे. आम्हाला फोन करून शिवाय द्यायला सुरुवात, तुम्ही होत नाही तर दिंड्या काढता कशाला, लोकांनी जर होत नाही मग आश्रम काढता कशाला, असे म्हणणारे सुद्धा लोक येतील आणि म्हणतील. लक्षात घ्या, मी दानोबुद्रे कीर्तनामध्ये बोलतोय. परंतु ती व्यक्ती आम्हाला म्हणते आमच्या बाबाला पंढरपूरला सोडून तुम्ही आलेच का. लक्षात घ्या, असे लोक बोलायला लागले. मुलगा बोलायला लागला, आदल्या दिवशी तो मुलगा म्हणत होता तुम्ही निघून या, माझा बाबा तसाच आहे, तो जातो तिकडेच थांबतो. तो पंढरपूरला गेला. त्याच्या दुसऱ्या दिल्लीमध्ये काही मित्र आणि मैत्रिणी होते, तिकडे तो दुसऱ्या दिल्लीमध्ये गेला. आम्ही इकडे आलो, मुलाच्या भाषा बदलल्या आणि रातोरात आम्ही पुन्हा पंढरपूरला गेलो. 450 किलोमीटर लांब, 500 किलोमीटर लांब आम्ही पंढरपूरला पोहोचलो. आता पंढरपूरला जाताना आम्ही जरी वारकरी असलो, लक्षात घ्या, आम्ही वारकरी म्हणजे अंधश्रद्धा न मानणारे आम्ही वाड्यापासून तर पंढरपूर पर्यंत भक्तांना बोलतो. तो कुठं असेल, कोण सांगायचा चंद्रभागेत, कोण सांगायचा हा 4:30 वाजता ह्या बस मध्ये बसला, कोण सांगायचा तो आता 12 वाजता निघून जाणार, कोण सांगायचा उद्याचे 12 वाजेपर्यंत अमरनाथ. लक्षात घ्या, आम्ही रातोरात 4:30 ला पंढरपुरात पोहोचलो. पहिला पंढरपूरचा डेपो गाठला. डेपो मध्ये असेल कारण भगत आम्हाला सांगायचे डेपो मध्ये
आणि बघा लक्षात ठेवा की तुम्हाला हे कठीण प्रसंग कशात तोंड द्यावे लागत असते. सरते शेवटी भगतांचे मुंडकट केले आणि नामदेव महाराजांच्या पायरीजवळ गेलो आणि नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवलं. तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा अनुभव आला, आनंद. तरी दृष्टांत नामदेव महाराजांनी दिला. आणि विठ्ठलाच्या मंदिराजवळ जायला तर गर्दी भयंकर होती. पौर्णिमेचा दिवस होता, तो पौर्णिमेचा दिवस होता. आणि मग पाठीमागे असलेल्या तात्विक विठ्ठलाजवळ गेलो. त्यांना सांगितलं बाबा फार मोठ्या प्रसंगामध्ये आलोय, पहिल्यांदा दिंडी काढली, काही अनुभव नाही आमच्याजवळ. टेम्पो घेऊन गेलो होतो. कुठे थांबायचा पहिली वस्ती गेली देऊला. देऊच्या रस्त्यावर जाता जाता 4-5 फेऱ्या माझ्या देऊला टेम्पो मध्ये. त्यानंतर पुन्हा उठलो, सकाळी गेलो आनंदीला. आनंदीला माऊलीची भेट घेतली, वस्ती करणार होतो आनंदीला. पण विचार केला पंढरपूरचं अंतर आहे, मग चला निघू रस्त्याला. रस्त्याला गेलो, चौफुल्याला एक भेटले, चौफुल्याला वस्ती केली आणि पंढरपुरात पोहोचलो. हा मोठा प्रसंग आहे. काँग्रेस साहेब आमच्या सोबत होते. आम्ही 150 लोक नव्हते, एवढीच पंढरपूर बघितली होती. अनुभवच नाही, 400-500 लोक होते. आणि गेल्यावर योगायोगाने पंढरपूरच्या पांडुरंग आमच्या सोबत राहिले. पंढरपूर मध्ये पोहोचता पोहोचता आमच्या प्रयत्नाने आम्हाला जवळजवळ 2,000-3,000 लोक रात्री एवढा मोठा आश्रम दिला. बरं, तो हा प्रसंग वाचून आवडतो. ती व्यक्ती आम्ही पंढरपूरला थकलो होतो. 5 दिवसांचा आमचा प्रवास बाईकमध्ये एवढा थकलो होतो. म्हटलं काय होत नाही, जरा 2 तास झोप काढ. माऊलींचं आपले नामदेव महाराजांच्या पायरीजवळ दर्शन घेतलं होतं, 10 किलोमीटरचं दर्शन घेतलं होतं आणि येऊन झोपावं. आणि त्या मुलाचा फोन आला, ज्याचा आम्हाला शिवाय देत होता, माझ्या बापाला सोडून का आले तुम्ही? माझ्या बापाला सोडून आले, माझा बाप मला पाहिजे. फोन केला. काय फोन केला? महाराज तुम्ही देव आहात. भाषा कशी बदलली. जो 2 मिनिटापूर्वी मला शिवाय देत होता, माझा बाप पाहिजे, माझ्या बापाला सोडून तुम्ही पंढरपूरला आले का? महाराज तुम्ही तर देव माणसं आहात. तुम्ही 500-500 रुपयाचे फुकट घ्या, वारकऱ्यांना पंढरपूरला घेऊन जाता. तुमच्यासारखी माणसं समाजाला पाहिजे. भाषा बदलते झाली. पण तू झालं काय ते सांग. इथं आमच्या पायाखाली वाळू सरकलेली. अहो बाबा घरी. बाबा घरी म्हणजे त्याचा बाप त्याची एखादी मैत्रीण दुसऱ्या दिंडीत, तिच्याबरोबर तो दुसऱ्या दिंडीत गेला आणि तिकडनं घरी आला आणि त्याचा पोरगा आम्हाला म्हणजे सांगायचं तात्पर्य मला तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. ही सेवा जेवढी वाटते तेवढी सोपी नाही. कधी कधी पोलीस केसला सुद्धा तुम्हाला नको त्या गोष्टीला सामोरं जावं लागू शकतं, जावं लागत असेल. मी वकील आहे, कोर्टामध्ये अशा केसेस पाहतोय, ध्यानावर येतात. आणि हे शिवधनुष्य तुम्ही पेरून हे कार्य करता, ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे. पेलत आहात. आणि ह्या कार्यामध्ये तुम्हाला जे कोणी सहकार्य करत असतील त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. कारण एक आठवडा पंढरपुरामध्ये आम्ही आता सरासरी आमच्या 1000 वारकरी असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, त्यांना सही सलामत आणणं, त्याप्रमाणे या सर्व व्यक्तींवर नियंत्रण ठेवणं, त्यांचा दवा उपचार असेल, त्यांचा औषध असेल, त्यांचा कपडा लत्ता असेल, हे सर्व करणं हे माझ्या सुद्धा बुद्धीच्या पलीकडे. स्पष्टपणे सांगतोय, आम्ही सकाळी उठल्यापासून आपले झोपेपर्यंत वारकरी संप्रदायाचं काम करतो. आम्ही पंढरपूरला वारकरी ते भवन बांधायचं काम हाती घेतलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना सामाजिक दृष्ट्या गोष्टी कानावर येतात, अतिशय भयंकर असतात. म्हणून तुम्ही तर 4-4 आश्रम सांभाळतात, मुलं सांभाळतात आणि मुलांच्या पाठीमागे बसलेले सांभाळणं अतिशय कठीण. तरी सुद्धा तुम्ही सांभाळत आहात. परंतु समाजामध्ये जीवन जगत असताना, या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना दुःख, अभंगाच्या दुसऱ्या जन्मामध्ये दुःख सांगितलेलं आहे. आणि ते दुःख मागच्या जन्मात सुद्धा होतं, ते दुःख ह्या जन्मात सुद्धा आहे आणि ते दुःख पुढच्या जन्मात सुद्धा आहे. मग आता वारकरी संप्रदायानुसार परद्रव्य, परनारी आणि परस्त्री या तिन्ही गोष्टींचा आपण विचार करतो. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना निंदकाचे घर असावे शेजारी असे जगद्गुरु तुकाराम महाराज. निंदक काय करतोय? आपल्याला दुःख देतो. आम्ही कार्य करत असताना एखादा निंदक, त्याला एखादा
कोणती गोष्ट लक्षात ठेवा, जे निंदक आपली निंदा करतात, वारकरी संप्रदायानुसार जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तो निंदक आपल्या असलेले पाप कळत न कळत आपल्या हातून असंख्य पाप घडतात. लक्षात घ्या. मग तो निंदक आपले पाप त्याच्या जिभेने चाटतो आपले पाप, आणि तो निंदक जेव्हा आपले पाप चाटतोय तेव्हा आपल्या पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जीवन जगत असताना जर तुम्ही परमात्मा स्वरूप नाही झाले तर तुमच्या आयुष्यामध्ये जे येईल ते दुःख आणि दुःख. हा बघा दुसरं चरण. तेरती माई के दुःखाची जननी तेरती माई के दुःखाची जननी आईच्या प्रवासाबद्दल आपण चिंतन करणार आहोत. एखादा जीव या शरीरामधून निघून जातो. आपल्या आई सन 2022 साली त्यांचं देह इथे ठेवून निघून गेल्या. मग एखादी व्यक्ती मृत्यूनंतर त्या जीवाचा प्रवास कसा होतो तो आपण थोडक्यात सांगून आपण थांबणार आहोत. बघा, एखादा जीव जेव्हा मृत्युमुखी पडतो तेव्हा त्या जीवाचा दोन प्रकारे प्रवास चालू होतो. एक प्रवास त्याच्या देहाचा असतो, त्याला आपण अग्नी देतो आणि प्रवास संपवतो. त्यानंतर जीवाचा प्रवास, लक्षात ठेवा, जीव आणि जीवाचा प्रवास कसा होतो तो आपण पुण्य स्मरणाचा कीर्तन असल्या कारणाने जीवाच्या प्रवासाचा आपण विचार करावा लागणार. पण लक्षात ठेवा, हा जीव पहिले 13 दिवस स्मशानभूमी आणि आपलं घर हा प्रवास करतो. त्यानंतर 28 दिवस या जीवाला वैतरणा नावाच्या नदीपर्यंत प्रवास करावा लागतो. वैतरणा नावाच्या नदीवर हा जीव प्रवास पोहोचल्यानंतर वैतरणा नदी पार करण्याकरिता या जीवाला 59 दिवस लागतात. म्हणजे एकूण 100 दिवसाचा प्रवास झाल्यानंतर वैतरणा नदी पार केल्यानंतर हा जीव चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये जाऊन पोहोचतो. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये हा जीव पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या जीवाच्या हातामध्ये आयुष्यभर जीवन जगत असताना त्यांनी केलेले चांगले कर्म आणि त्यांनी केलेले वाईट कर्म याची फाईल त्या जीवाच्या हातामध्ये दिली जाते. जीवाच्या हातामध्ये त्यांनी केलेले चांगले कर्म, त्यांनी
दिवशी हा जीव परमात्म्याजवळ जाऊन पोहोचतो आणि परमात्म्याजवळ 364व्या दिवशी जाऊन पोहोचल्यानंतर 364व्या दिवशी सायंकाळच्या वेळेला हा जीव ज्या ठिकाणी त्याचे घरचे मंडळी असतात त्या ठिकाणी वायू देवतेच्या सोबत वर्ष श्रद्धेच्या दिवशी आपल्या घरी येतो. लक्षात ठेवा, वर्ष श्रद्धेच्या दिवशी हा जीव वायू देवतेच्या सोबत आपल्या घरी ज्या ठिकाणी वर्ष श्रद्धेचा विधी चालू असतो त्या ठिकाणी येतो आणि वर्ष श्रद्धेच्या दिवशी जेव्हा तो जीव आपल्या घरी येतो त्या दिवशी जर मुलाकडून किंवा मुलीकडून त्या जीवाचा, कारण लक्षात ठेवा वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे आणि शास्त्र केव्हाही बदलत नाही. 10वा आणि 13वा हे विधी आहेत आणि हे मागे पुढे होतात. कारण एखादी व्यक्ती एखाद्या कुलामध्ये मृत्युमुखी पडली आणि त्याच कुलामध्ये 5 किंवा 6 दिवसामध्ये एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली तर 10वा आणि 13व्याचे विधी बदलतात, तिथी बदलते. परंतु वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे आणि शास्त्र हे कधीही बदलत नाही. म्हणून वर्ष श्राद्धेच्या दिवशी हा जीव त्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा आपल्या घरामध्ये वर्ष श्राद्धेचा जो विधी करण्याचं काम चालू असतं तेव्हा ब्राह्मणामार्फत जो विधी चालू असतो तो विधी झाल्यानंतर हा जीव वायुदेवांच्या मार्फत पुन्हा सायंकाळ पर्यंत परमात्म्याजवळ जाऊन पोहोचतो. सायंकाळी सूर्य अस्तास जाण्यापूर्वी वर्ष श्राद्धेच्या दिवशी त्या जीवाने त्याच्या पहिल्या जन्मामध्ये केलेले चांगले कर्म, केलेले वाईट कर्म ह्यानुसार 5 देवता बोलवल्या जातात. मग त्या देवता असतील वायुदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, प्रकृती आणि गणपती बाप्पा. या 5 देवतांच्या सानिध्यात ह्या जीवाचे 3 भाग होतात. वर्ष श्रद्धेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला सूर्य अस्तास जाण्यापूर्वी 5 देवता, त्यामध्ये प्रकृती, चंद्रदेव, सूर्यदेव, गणपती बाप्पा आणि ह्याच्या समोर या जीवाचे 3 भाग होतात. एक भाग या जीवाचा प्रकृतीमध्ये मिळून जातो. मगाशी सांगितलं प्रकृती आणि परमात्मा यांच्या संबंधापासून जीव आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो. ज्ञानेश्वरीच्या 4व्या अध्यायामध्ये सर्व गोष्टी आल्या. मग एक भाग प्रकृतीमध्ये मिळून जातो. दुसरा भाग ह्या जीवाला वर्ष श्राद्धेच्या दिवशी सूर्य अस्तास जाताना दुसऱ्या जीवामध्ये परावर्तित व्हावं लागतं. त्याला पुनर्जन्म आपण सांगतोय. मग पुनर्जन्म वर्ष श्राद्धेच्या दिवशी या जीवाला मिळतो आणि तिसरा भाग हा जीव वर्ष श्राद्धेच्या दिवशी पितृ बनून राहतो. आणि पितृ बनून जेव्हा हा स्वर्गामध्ये राहतो तेव्हा आपले जेवढे पितृ असतील, आपले आई असेल, आपले बाबा असतील, आपले त्यांच्या आई बाबा असतील, ते सर्व पितृ जेव्हा स्वर्गामध्ये वास्तव्य करतात तेव्हा त्यांची एक इच्छा असते. स्वर्गामध्ये वास्तव्य करणाऱ्या पितराची इच्छा असते मी माझ्या पितृपणापासून लवकरात लवकर मुक्त व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आणि आता वर्ष श्रद्धेचा विधी हा विशिष्ट प्रकारचा विधी आहे. त्याची इच्छा अशी असते कुल, लक्षात ठेवा, कुल कुठलंही कुलदेवता आपल्या आहेत. कुल जे असतं त्या कुलामध्ये जन्माला आल्यानंतर मी ज्या कुलामध्ये जन्माला आलेलो आहे आणि ज्या कुलामध्ये जन्माला आल्यानंतर मृत्युमुखी पडलेलो आहे त्या माझ्या कुलामध्ये कोणीतरी हरिभक्त व्हावा आणि हरीची भक्ती करावी
त्या स्वर्गातील पितरांना वाटतं आणि स्वर्गातील पितर जेव्हा या मृत्यू लोकामध्ये राहणाऱ्या आपल्या कुलाला पाहतात आणि तेव्हा ते आपल्या कुलामध्ये कोणीतरी धन्य हरिभक्त जन्मले त्या वंशी सकल कुलासी तारावया पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त व्हावा कुणी यमाचे यमदंड चुकतील नरक वंशी येता एक हरिभक्त तुका म्हणे पित्रा तुका म्हणे पितर आशीर्वाद देते कल्याणाचे पुण्यस्मरणाचं कीर्तन असल्या कारणाने आपल्या आई आणि आपले बाबा स्वर्गामधून पाहत असतील माझा मुलगा ज्या कुलामध्ये माझ्या मुलांना मी जन्माला घातलेला आहे ते माझे पुत्र माझा मुलगा आज हरीची भक्ती मग हरीची व्याख्या मगाशी तुम्हाला सांगितली कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे मग ह्या सर्वांची पूजा हीच खरी हरिभक्ती लक्षात ठेवा आणि ती हरिभक्ती आपल्या आई स्वर्गातून पाहत असतील आणि ते जेवढे आशीर्वाद देतात ते आशीर्वाद आमच्या लोखंडे साहेबांना मिळतात आणि ह्या पुढे सुद्धा मिळत राहतील आणि त्यांच्या हातून एक कार्य घडत राहील आता आमचे भांगरे साहेब इथे आमच्या सोबतच आहेत आज आणि उद्या ते ह्या ठिकाणी येतील आणि प्रत्येकाला आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही येऊ आमच्या सर्व मुलांना हरिपाठाची पुस्तकं देतील लक्षात ठेवा हरिपाठाची पुस्तकं का वारकरी संप्रदाय ज्या पाठांवर आधारित आहे तो पाठ म्हणजे हरिपाठ मग तो हरिपाठाचं पुस्तक जेव्हा तुमच्या हातामध्ये मिळेल तुम्हाला त्यामध्ये असलेल्या देवाची एक वारी उपासना भरी म्हणजे काही नाही करणार परंतु तुम्ही आमच्या आनंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाखाली राहाल आणि तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाखाली राहावं आणि राहिल्यानंतर जेव्हा आज आणि उद्या या आश्रमामधून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल या आश्रमामधून आज आणि उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि बाहेर पडाल तेव्हा तुमचं रक्षण आमचे माऊली करतील याला आमचा वारकरी संप्रदाय तेव्हा तुमचं रक्षण होईल लहान मुलं आहेत आज आणि उद्या या आश्रमामधून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा फक्त आमच्या लोखंडे साहेबांना विसरू नका हीच अपेक्षा तुमच्या पुढे ठेवतोय आणि जो अभंग आपण चिंतनाकरता निवडलेला आहे त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जन्माला जो जीव येतो मग कुठलाही जीव काने असू द्या तो आज आणि उद्या मरणारच आहे मग शिल्लक काय राहील तर शिल्लक राहील त्या व्यक्तीची त्या जीवाची फक्त कीर्ती अभंगाचं शेवटचं
तमसे मोरे कीर्ती मागे रते माई के सुखाचे धन दे रते माई के सुखाचे धन दे आरे आरे आते आवतान आरे आरे आते या मौजे जांभूळपाडा या गावामध्ये असलेलं मराठा फाउंडेशन वृद्धाश्रम अनाथ आश्रम आणि ह्या अनाथ आश्रमामध्ये एक कीर्तन रूपी सेवा करण्याकरिता आम्हाला आमंत्रण केलं ते आमचे श्रीमंत कासार साहेब यांच्या मार्फत ही कीर्तन रूपी सेवा आम्हाला करायला मिळाली आणि इथे आल्यानंतर आता चिंतन काय करावं हा आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न होता. यथा का अवकाश जो अभंग आपण चिंतनाकरिता निवडला त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पुढे कीर्तन चालू असताना इतर वेळेला वारकरी संप्रदायाचे लोक असतात. आज रोजी लहान मुलं जवळ भूक लागलेली असेल त्यांना पाऊल वाजलेला आहे तरी सुद्धा या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये उज्ज्वल भविष्य पाहण्याचं स्वप्न जे लोखंडे साहेब करत आहेत. लहान मुलांच्या आयुष्यामध्ये तसेच ज्यांचा सांभाळ कोणी करत नाही त्यांचा सांभाळ करण्याकरिता आमचे पंढरपूरचे पांडुरंग ज्याप्रमाणे त्यांना सांगितलं जातं अनाथांचा नाथ आमचा पंढरीनाथ आणि सकलही जीवांचा करीतो सांभाळ वर्म सर्वस्व सुजनाचे असे आमचे पंढरपूरचे पांडुरंग ज्याप्रमाणे लोखंडे साहेब तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारे विठ्ठला समान तुमच्या पुढे उभे आहेत. लोखंडे साहेब आम्ही आमच्या कीर्तनामध्ये आजपर्यंत कोणाची लाल करत नाहीत
परंतु जे आमच्या डोळ्यापुढे दिसतं ते आम्ही आमच्या मुखामधून बाहेर काढलंय, तरी सुद्धा ही झालेली चिंतन रूपी सेवा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणापाशी समर्पित करूया आणि सेवेला पूर्ण विराम द्या. जय विठ्ठल जय जय विठ्ठल पंढरीनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर महाराज के दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे दुर्वे दुर्वे जय मंगुपादयाचे सर्वांनी सुंदर उशे दुराचे कंठी धरते बाळ होता मनाचे जय जय मंगलमूर्ती ओसी मंगलमूर्ती दर्शन मागे मान सावन मागे मान कामना मूर्ती जय देव रत्नाची कारा सुरवले तुला चंदनाची मूर्ती केशरा Hare
हरे राम 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 हरे 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 राम राम हरे हरे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ महाराज गोपाळ कृष्ण